सियावर रामचंद्र की जय. अंगदेशचा राजा रोमपाद याची कन्या शांता हिच्यासोबतचा विवाह शुभमुहूर्तावर संपन्न झालाय, पार पडलाय. आणि या कार्यक्रमासाठी दशरथ सुद्धा उपस्थित आहेत. खर तर दशरथाची मुलगी शांता रोमपादाला दत्तक दिल्यामुळं, साडूलाच दत्तक दिल्यामुळं दशरथही त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. 7-8 दिवस दशरथ अंगदेशामध्ये आपल्या राण्यांच्या सोबत पाहुणचाराचा आस्वाद घेत थांबलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये एक विषय आहे की काहीही करून एवढ्या तेजस्वी ऋषीला आपण आपल्या राज्यात बोलवायला हवं आणि आपल्या मनातल्या भावना व्यक्त करून आपल्या राज्याच्या मांगल्याची कामना करायला हवी. रोमपादाला विनंती केली आहे की जावाई आणि लेकीला काही दिवस अयोध्येमध्ये पाठवावं. सहर्ष रोमपादाने ते स्वीकारलं आणि शृंगांना विनंती केली की आपण अयोध्येमध्ये काही काळ घालवावा, तिथे त्यांना काही विधी करायचे आहेत ते करण्यात मदत करावी. शृंगांनाही या विषयामध्ये आनंद वाटला, कारण चक्रवर्ती सम्राट आपला सासरा आहे तर त्याच्याकडेही पाहुणचार घ्यावा, त्याच्या काही कामाला येता आलं तर बघावं. म्हणून अंगराजाच्या विनंतीनुसार शृंगांनीही अयोध्येत जाण्याचं मान्य केलं. आणि मग अयोध्येत आल्याबरोबर काही दिवसाचा कालावधी गेला आणि अयोध्येत आल्याबरोबर दशरथांनी सांगितलं की जावाई बापू, आता पहिल्यांदा आपण अश्वमेध यज्ञ करूया. ठीक आहे म्हणाले, अश्वमेध तर अश्वमेध यज्ञ करू. अश्वमेध यज्ञ काय असतो? अश्वमेध यज्ञ म्हणजे एक अश्व, बहुगुणी अश्व, यज्ञाचा प्रारंभ करताना 1 वर्षासाठी, त्याचा निश्चित कालावधी आहे, किती दिवस चालतो असं नाही, 1 वर्षासाठी अश्व आणि अश्वासोबत चतुरंग सेना पाठवली जाते. अश्व वेगवेगळ्या राज्यातून, प्रांतातून चालत 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 पुढे जात राहतो. त्या अश्वानी जेवढा भाग पादाक्रांत केला आहे तो त्या राज्याला अंकित करणारा ठरतो. म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असेल आणि तो अश्व अडवला नाही, थांबवला नाही, तर याचा अर्थ असा आहे की त्या राजाने ज्याने अश्वमेध यज्ञ आरंभला आहे त्याचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे, त्याच्या अधीनस्थ राज्य करायचं स्वीकारलेलं आहे, तो सारा देणार आहे, तो आपला कर रूपामधला महसूल त्या चक्रवर्ती सम्राटाला देणार आहे. आणि जर अडवला तर युद्ध करायचंय, हरवायचंय त्या राजाला आणि पुढे मग आपलं राज्य प्रस्थापित करायचंय, अन्यथा मांडलिकत्व स्वीकारलं असं गृहीत धरायचं. बहुतेक सामर्थ्य असलेल्या राजांचा अश्वमेध यज्ञ पूर्ण होतो. ज्यांचं सामर्थ्य नाही त्यांचा घोडा कोणीतरी अडवतं आणि तिथेच तो थांबतो. आता रघुकुलातल्या इक्ष्वाकू वंशातल्या राजाचा हा अश्वमेध यज्ञ होता आणि या अश्वमेधाचा अश्व अडवण्याचं सामर्थ्य कुणात आहे ना, त्यामुळं हा अश्वमेध यज्ञ करायचं ठरलेलं आहे. शरयू नदीच्या उत्तर तीरावरती, शरयूच्या दक्षिण तीरावरती अयोध्या आहे आणि उत्तर तीरावरती म्हणजे नदी पार करून अश्वमेध यज्ञासाठीची जागा ठरलेली आहे. म्हणजे आता जर तुम्ही अयोध्येला गेला तर तुमच्या लक्षात येईल की उत्तर तीर कुठे आहे आणि कुठे अश्वमेध यज्ञ झाला असावा. इथे करायचं ठरला, यज्ञभूमी तयार झाली आहे. नुसती यज्ञभूमी तयार करून जमत नाही, तर आसपासच्या परिसरामध्ये नदी तीरावर यज्ञ होत असताना तिथे राहण्यासाठीच्या पर्णकुटी, निवास या सगळ्या व्यवस्था कराव्या लागतात. वर्षभर यज्ञ चालणार असतो, आहुती पडत असते. आणि गमतीचा भाग असा की या अश्वमेध यज्ञासाठी नेपाळ मधल्या मिथिलेचे राजा जनक यांनाही निमंत्रण दिलेलं होतं.
बघा, या अश्वमेध यज्ञाला महाराज जनक स्वतः उपस्थित आहे. आणि जनक महाराज म्हणजे त्यांना विदेही राजा म्हटलं जातं. म्हणजे ब्रह्मदेवाच्या नंतर जर कोणाचा सन्मान होत असेल तर तो महाराज जनकांचा सन्मान होतो. इतका पुण्यवान, इतका तपस्वी, इतका शूरवीर राजा महाराज जनक. देशोदेशीच्या राजांना निमंत्रण पाठवलेले आहेत आणि यात महाराज सुद्धा आहेत. शरयू नदीच्या उत्तर तीरावरती यज्ञशाळा सजलेली आहे आणि या यज्ञशाळेमध्ये महाराज दशरथ आपल्या महाराणी कौसल्येसोबत हवन करतायत आणि अश्वमेधाचा अश्व वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरतोय. महाराज दशरथांनी अश्वमेध यज्ञ आरंभलाय. तो अश्व अडविण्याची क्षमता कोणात आहे? कोण करणार आहे ती हिंमत? कोणीही करणार नाही. कोणीही, कोणामध्येही ती हिंमत नाहीये. अश्व पुढे 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 जात राहतोय. एक एक राज्य पादाक्रांत करत जातोय. अश्वाची पावलं ज्या राज्यात पडतील आणि त्या राज्याला ओलांडून जातील ते राज्य मांडलिक राज्य म्हणून दशरथाच्या राज्यामध्ये, अयोध्येच्या राज्यामध्ये सहभागी होत आहे. आणि एक एक राज्य जिंकल्याची खबर अश्वमेध यज्ञाच्या यज्ञशाळेमध्ये मिळते आहे. दशरथाचा जय जयकार होतो आहे आणि यज्ञ हळूहळू हळूहळू यशस्वीतेकडे चाललेला आहे. जवळपास अश्वाचं जाऊन परत येणं हा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झालाय. 1 वर्षाचा कालावधी. आणि हिंदुस्थानातल्या, अखंड हिंदुस्थानातल्या बहुतांश राज्यांच्या वरती आता दशरथाचं एकछत्री साम्राज्य स्थापन झालेलं आहे. अश्वमेधाचा यज्ञ वापस येतो आणि यज्ञाची पूर्णाहुती होते. आता दशरथाच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागतो. कारण फार ठिकाणी हा अश्व कुठे अडवलेला नसतो, कुठे युद्धाचा प्रसंग आलेला नसतो. आणि आलाच कुठे तर तो आपल्या सामर्थ्याच्या जोरावर रघुकुळाच्या, इक्ष्वाकू वंशाच्या सैन्याने तो प्रांत जिंकलेला असतो, त्यांना हरवलेलं असतं. यज्ञाच्या समापनानंतर सगळे अभिनंदन करतात आणि या अभिनंदनाच्या नंतर दशरथ आपल्या मनातील वेदना आपल्या जावयाकडे व्यक्त करतायत. म्हणतात, ऋषीवर एक खंत मनात आहे. सगळी ऐश्वर्य आहेत, सगळी ऐश्वर्य आहेत. आता आपण अश्वमेध यज्ञ सुद्धा पूर्ण केलेला आहे, पण बऱ्याच वर्षापासून वाट बघतोय पुत्रप्राप्ती होईल याची, पण पुत्रप्राप्तीचा योग काही माझ्या नशिबात नाही आहे. देव मला पुत्र देईल असं काही करता येऊ शकेल का? ऋषीशृंग मंदपणे स्मित करतात. कदाचित त्यांच्या मनात असेल की दैवाने हा तर घाट घातलेला आहे. महाराज, आपल्या अश्वमेध यज्ञाच्या यशस्वी सांगतेनंतर आता आपल्याला पुत्रेष्ठी यज्ञ, त्याला पुत्रकामेष्ठी यज्ञ सुद्धा म्हणतात, तो करावा लागेल. आणि मला खात्री आहे की या यज्ञानंतर आपल्याला पुत्रप्राप्ती जरूर होईल. दशरथ आनंदतोय आणि या पुत्रकामेष्ठी यज्ञाचा संकल्प सोडतोय. काय होतंय या पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या वेळी आणि आणखी काय घटना घडतायत ते बघूया पुढच्या भागामध्ये.